मित्रांनो, माझं नाव आहे संतोष. आज आपण शेअर मार्केट ट्रेडिंग कोर्सला सुरुवात करूया. या कोर्समध्ये आपण शेअर मार्केटमधील टेक्निकल ॲनालिसिस आपण कसं करू शकतो याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर पहिल्यांदा मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो तुम्हाला की हा जो कोर्स मी तुमच्यासाठी आणला आहे, डिझाईन केला आहे, जो तुम्हाला मी शिकवतोय, या कोर्समध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि त्यामध्ये पैसे लावून तुम्ही पैसे कमवा असा कुठल्याही प्रकारचा सल्ला नाही आहे. हा कोर्स जस्ट तुमचं एक एज्युकेशन पर्पज आहे. तुम्ही ह्या कोर्समधून तुमचं नॉलेज वाढवू शकता, टेक्निकल नॉलेज वाढवू शकता. कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करायचा सल्ला मी या कोर्समधून तुम्हाला देत नाही आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल शेअर मार्केटमध्ये तर तुमचे आर्थिक सल्लागार कोण असतील त्यांच्यातर्फे तुम्ही विचार विनिमय करून करा, किंवा तुमचे चार्टर्ड अकाउंटंट असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचार करा, त्यांचा योग्य तो निर्णय घ्या आणि मगच करा. या कोर्स शिकलो म्हणून मी उद्यापासून जाईन आणि कुठेतरी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करीन, तर असं काही करू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारून करा. मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड ॲनालिसिस नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त हे जे काही टेक्निकल ॲनालिसिस जे काही शिकवणार आहे हे माझ्या नॉलेजनुसार जे काही मला योग्य वाटतं त्यानुसार शिकवणार आहे. त्यानुसार तुम्ही ते मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला जे काही शेअर मार्केटमध्ये योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट करत राहा. ओके. मी पहिल्यांदा आपण शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस करताना एक सांगायला पाहिजे की टेक्निकल ॲनालिसिस हे आपण कॅन्डलस्टिकद्वारे करतो. शेअर मार्केटमध्ये ह्या ज्या काही कॅन्डल्स बनत असतात त्या कॅन्डलस्टिकद्वारे आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो. फॉर एक्झाम्पल हा हा निफ्टीचा चार्ट आहे. ह्या निफ्टीच्या चार्टमध्ये आपण ज्या काही आधी बनलेल्या कॅन्डल्स आहेत, आता ही जे काही ग्रीन आहे, ही रेड आहे, ह्या कॅन्डल्स आहेत. ह्या ज्या काही कॅन्डल्स आहेत ह्या कशा बनतात, कशा प्रकारे ह्यांची मुवमेंट होते, कॅन्डल्स अप जाईल की डाऊन जाईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॅन्डलस्टिकच्या प्रिव्हियस हिस्ट्रीवरनं फ्युचर प्रेडिक्ट करून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपण जो पहिला टॉपिक ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहोत की कॅन्डल्स म्हणजे काय, कॅन्डल्स कशी तयार होते, कॅन्डल्सचं वर्किंग कसं असतं. आणि दुसरा आपण करणार आहे, दुसरा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे की कॅन्डल्सच्या स्विंग्स कशा बनतात, स्विंग कशी होते, कॅन्डल एखादा जर आपल्याला मुवमेंट बदलायची असेल तर ती कशी बदलते. या गोष्टी आपण ह्या आजच्या बेसिक गोष्टी शिकणार आहोत. मी बेसिकपासून का शिकवतोय, कारण का सगळेच जण इथे येणारे जे काही माझे मित्र आहेत ते सगळे ट्रेडिंग करत असतीलच असं नाही, त्यांना बेसिक गोष्टींचं पण नॉलेज पाहिजे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकपासून सुरुवात करत आहे. तर पहिला टॉपिक आहे आपला कॅन्डल्स. कॅन्डल्स म्हणजे नक्की काय. आता सपोज तुम्हाला इथे एक कॅन्डल दिसते, ही कॅन्डल ग्रीन बनली. तर कॅन्डल्स म्हणजे आता ही ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे ही कॅन्डल वर जाणारी आहे, हिला काय म्हणतात बुलिश कॅन्डल. आणि ही रेड कॅन्डल आहे म्हणजे ही कॅन्डल खाली जाणारी आहे, ह्याला म्हणतात बेरिश कॅन्डल. तर बेरिश कॅन्डल आणि बुलिश कॅन्डल हे कॅन्डल मार्केटचा ट्रेंड दर्शवतात. सपोज एखादी कॅन्डल अप साईडला गेली तर काय होतं की मार्केट बुलिश जातं. सपोज एखादी कॅन्डल डाऊन साईडला गेली तर कॅन्डल काय जातं, बेरिश जातं. म्हणजे कॅन्डल अप किंवा डाऊन हे तुम्हाला दोन्ही काय करत असतात, सिग्नल्स दाखवत असतात. आता याच्यामध्ये बघा की कॅन्डल्स वर्क कशी करते. तर कॅन्डल्स नेहमी जिथे ओपन होते त्याला ओपन आपण म्हणतो, ओपन झाली. जिथे खाली जाते त्याला लो पॉईंट म्हणतात, अप जाते त्याला हाय पॉईंट म्हणतात, आणि जिथे क्लोज होते त्याला क्लोज पॉईंट म्हणतात. म्हणजे कॅन्डल्सचे ओपन, लो, हाय, क्लोज एक फॉर्मॅट आहे, त्याला आपण ओपन, लो, हाय, क्लोज असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ इथे ओपन झाली कॅन्डल तर इथे ओपन झाली, इथपर्यंत लो गेली म्हणून हा लो आला, इथपर्यंत हाय गेली म्हणून ही हाय आली, आणि इथे येऊन क्लोज झाली म्हणून ही कॅन्डल इथे क्लोज झाली. म्हणजे ह्याला नाव देताना असं आपण म्हणतो की इथे जर नाव द्यायचं झालं तर हे जे नाव आहे हे आपण देऊ ओपन. इथपर्यंत लो गेली म्हणून ह्याला काय म्हणू, लो. इथपर्यंत हाय गेली म्हणून ह्याला म्हणू आपण हाय, आणि इथपर्यंत येऊन क्लोज झाली म्हणून आपण ह्याला नाव देऊ क्लोज. म्हणजे ओपन, लो, हाय, क्लोज. हे बेसिक गोष्टी आहेत, बऱ्याच जणांना इथे माहीत पण असतील,
पण मी हे सुरुवातीला तुम्हाला का शिकवतोय, कारण का नंतर ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला काही बेसिक नॉलेजच नसेल तर नंतर या सगळ्या गोष्टींची अडचण निर्माण होते. मग मध्येच कुठेतरी काहीतरी कोणतरी विचारतं, सर ही बेरिश कॅन्डल का, ही बुलिश कॅन्डल का, हिचा ओपन कुठला आहे, हिचा क्लोज कुठला आहे, हिचा हाय कुठला आहे. आता ही कॅन्डल तयार कशी होईल, तर ही ओपन झाली, लो गेली, म्हणून इथून आपण इथपर्यंत तिला आपण अशी एक शॅडो देऊया. तिथून पुढे ही कॅन्डल इथून इथे वर गेली, म्हणून इथून इथे आपण हिला काय देऊया, हाय देऊया. ओके, तर बघा हे मी डिलीट करतो. ही कॅन्डल अशी बनली. ओके, म्हणजे काय झालं की इथे ओपन झाली, इथपर्यंत लो गेली, इथपर्यंत हाय गेली आणि इथे येऊन क्लोज झाली. म्हणून ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, इथे बघा ओपन, इथे येऊया आपण लो, इथे येऊया आपण, एक मिनिट, इथे येऊया आपण हाय, आणि इथे येऊया आपण क्लोज. ओपन, हाय, लो, क्लोज. ओके, आता ही कॅन्डल ग्रीन बनली, म्हणून ही कॅन्डल काय बनली, ही बुलिश कॅन्डल बनली. सपोज एखाद्याला वाटलं की बुलिश कॅन्डल म्हणजे काय, तर ही कॅन्डल असं दर्शवते की मार्केट किंवा कुठल्याही प्रकारचा स्टॉक हा इथून पुढे वरती जातोय. त्यामुळे ही कॅन्डल काय बनली, ग्रीन बनली, ही बुलिश बनली. ह्याच्या अपोजिट सपोज एखादी कॅन्डल जर बेरिश बनली तर ती कशी बनेल किंवा तिचा फॉर्मॅट काय असेल, तर बघा एखादी कॅन्डल इथे ओपन झाली, इथपर्यंत हाय गेली, इथपर्यंत लो गेली आणि इथे येऊन क्लोज झाली. ओके, आता नेहमी लक्षात ठेवा कॅन्डलचा हाय आणि लो कधीही बदलत नाही. कधीही बदलत नाही याचा अर्थ ही कॅन्डल बनते तर ही हायच, हा हायच असेल आणि हा लोच असेल. मध्ये बनणारं जे स्ट्रक्चर आहे ते नेहमी वेगळं असेल. आता बघा ही कॅन्डल इथं ओपन झाली, एक मिनिट, ही कॅन्डल इथे ओपन झाली, त्यामुळे ही इथे ओपन झाली. ओके, इथून ही इथपर्यंत वरती गेली, इथून ही इथपर्यंत खालती गेली आणि इथे येऊन काय झाली, क्लोज झाली. आता तिचा ओपन बदलला. ओपन बदलला म्हणजे कॅन्डलला सुरुवात जिथे झाली तो जो पॉईंट आहे तो हा आहे आणि क्लोज जिथे झाली तो पॉईंट सुरुवात होणाऱ्या पॉईंटपेक्षा खाली आहे, त्यामुळे त्याचा क्लोज काय झाला, खाली झाला. त्यामुळे कॅन्डलचा जो स्ट्रक्चर आहे हे बुलिशच्या ऐवजी काय झालं, बेरिश झालं. मी थोडंसं डिलीट करतो. बघा आता ही कॅन्डल कशी झाली, रेड झाली. का रेड झाली, कारण का ही ओपन झालेल्या पॉईंट पासून क्लोज झालेला पॉईंट हा नेहमी ओपनच्या खाली असल्यामुळे ही कॅन्डल रेड झाली. त्यामुळे आता हिचा हाय हा नेहमी सेम असणार आहे. इथे मी इथे हे करतो, हिचा हाय आहे काय, हा सेम आहे. ओके, हिचा लो पण सेम असणार आहे, कारण का हाय आणि लो हे कधीही बदलत नाही. वरती गेली त्यामुळे हाय, खालती आला त्यामुळे क्लोज. आता मात्र ओपन क्लोज बदलणार आहे, कारण का ही कॅन्डल ओपन कुठे झाली, इथे झाली, त्यामुळे हिचा ओपन काय आहे, इथे, आणि क्लोज कुठे आहे, इथे, त्यामुळे क्लोज कुठे आहे, इथे. ओके, तर बघा आता ही कॅन्डल बेरिश झाली, त्यामुळे तिचा फक्त ओपन आणि क्लोज बदलला, हाय आणि लो सेम राहिला. ओके, म्हणजे कॅन्डल कशी तयार होते, तर जर तिला बुलिश व्हायचं आहे तर ती जिथून ओपन होणार आहे तिथे त्याच्या वरच्या साईडला ती काय होणार आहे, क्लोज होणार आहे. ओके, सपोज कॅन्डलला बेरिश जर व्हायचं आहे तर ती जिथे ओपन झाली आहे तिथून ती कॅन्डल काय होणार आहे, खालच्या साईडला क्लोज होणार आहे. म्हणजे ओपन, लो, हाय, क्लोज हे कॅन्डल्सचं काय आहे, स्ट्रक्चर आहे. आता ही कॅन्डल बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल, ही निफ्टीची कॅन्डल चालू आहे, निफ्टी 50ची. आता ही कॅन्डल चालू आहे. आता बघा हिचा ओपन पॉईंट हा आहे, हे बघा ही आज सकाळी बरोबर 9:15 इथे ओपन झाली. ओके, आता इथे ओपन झाली, तिने लो कुठचा आता मार्क केलं नाही, तर मार्क केलं नाही हा लो. ओके, अजून ही कॅन्डल पूर्ण व्हायचे, पण धरून चालूया कुठपर्यंत हाय गेली आहे, तर इथपर्यंत हाय गेली आहे. आणि सपोज ही कॅन्डल इथेच क्लोज झाली तर क्लोज कुठपर्यंत होणार आहे, इथेच होणार आहे. जर ही कॅन्डल इथे क्लोज न होता इथे क्लोज झाली तर मात्र ही कॅन्डल ग्रीनच्या ऐवजी काय होईल, रेड होईल. ओके, त्यामुळे कॅन्डल कुठे ओपन होते आणि कुठे क्लोज होते त्यानुसार त्याचं सगळं स्ट्रक्चर काय होतं, ठरतं. फॉर एक्झाम्पल आता ही बघा, ही दुसरी कॅन्डल आहे, कालची कॅन्डल आहे, ही इथे ओपन झाली,
ती काल 9:15 वाजता इथे ओपन झाली. ओके. ती इथे खाली ही जी तिची शॅडो आहे, इथे खाली काय झाली, लो दिलं तिने या खालच्या शॅडोपर्यंत, इथपर्यंत हाय दिलं. ओके. आणि क्लोज जी झाली ती इथे क्लोज झाली. म्हणजे कॅन्डल्स ओपन झाली, इथपर्यंत लो दिलं, इथपर्यंत हाय दिलं आणि इथपर्यंत क्लोज दिलं. त्यामुळे ही कॅन्डल कशी झाली, बुलिश झाली. ओके. आता बघा, ही एक कॅन्डल आहे, ही ओपन इथे झाली. ओके. ओपन इथे झाली, त्याच्यानंतर हाय इथपर्यंत गेली, हा इथपर्यंत गेली, त्याच्यानंतर क्लोज इथे झाली. ओके. आणि तिने जो लो दिलाय हा लो दिलाय. ओके. म्हणजे ही कॅन्डल ओपन इथे झाली, इथपर्यंत गेली, इथे खालपर्यंत आली आणि इथे येऊन क्लोज झाली. त्यामुळे ही कॅन्डल काय झाली, रेड झाली. म्हणजे कॅन्डल जर आपल्या ओपनिंग पॉईंटपेक्षा खाली जाऊन जर क्लोज होते तर ती बेअरिश कॅन्डल म्हटली जाते, आणि कॅन्डल ओपन झालेल्या पॉईंटपासून वरती जाऊन क्लोज होते तर ती बुलिश कॅन्डल म्हटली जाते. तर कॅन्डल्सचे असे दोन प्रकार आहेत, एक बुलिश कॅन्डल, बेअरिश कॅन्डल. अजून अनेक प्रकार आहेत ज्याला आपण वेगवेगळं म्हणतो, डोजी कॅन्डल म्हणतो, हॅमर कॅन्डल म्हणतो. त्या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्या टेक्निकल अनालिसिसमध्ये या अशा कुठल्याही प्रकारच्या नावांचा आपल्याला काही उल्लेख करायचा नाही आहे. हा जस्ट एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की कॅन्डल ओपन, लो, हाय, क्लोज काय असावा, किंवा ओपन, लो, किंवा ओपन, हाय, लो, क्लोज काय असावा, याच्यानुसार आपण करतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचं जसं यूट्यूबमध्ये दाखवतात की हॅमर कॅन्डल, रिजेक्शन कॅन्डल किंवा इनगल्फिंग कॅन्डल, असं आपल्याला काही त्याच्यामध्ये कुठल्याही कॅन्डलला नाव द्यायचं नाही आहे. डोजी कॅन्डल असं कुठल्याही आपल्याला कॅन्डलला नाव द्यायचं नाही आहे. आपल्याला त्या कॅन्डलच्या नावाची काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त जे टेक्निकल अनालिसिस करायचं आहे हे आपल्याला बुल कॅन्डल, बेअरिश कॅन्डल ह्या गोष्टींनुसारच करायचं आहे, बाकी काही करायची गरज नाही आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कॅन्डल्सचं नाव काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा कॅन्डल्स कुठल्या प्रकारची बनली आहे, ती बिअर बनली आहे की बुल बनली आहे, याच्याशीच आपल्याला घेणं देणं आहे. आता बघा, निफ्टी 50चा हा चार्ट आहे. निफ्टी 50चा हा जो चार्ट आहे याच्यामध्ये ही बुल कॅन्डल बनली, म्हणजे वर जाणारी बनली, ही वर जाणारी बनली, खाली येणारी, वर जाणारी, खाली येणारी, वर जाणारी, वर जाणारी, खाली येणारी, वर जाणारी, वर जाणारी, वर जाणारी. म्हणजे हा जो ट्रेंड बनलाय पूर्णच्या पूर्ण, हा कुठला ट्रेंड बनलाय, हा पूर्णच्या पूर्ण अप साईडला जाणारा ट्रेंड बनलाय. ओके. हा जो ट्रेंड इथे शॉर्टमध्ये बनलाय, हा बघा, हा डाऊन जाणारा ट्रेंड बनलाय. कारण का इथे डाऊन जाणाऱ्या ट्रेंडमध्ये बिअर्स कॅन्डलची संख्या जास्ती करून रेड कॅन्डल आहेत. इथे अप साईडला जे जाणाऱ्या हे आहेत ह्याच्यामध्ये बघा, अप साईडला जाणाऱ्या कॅन्डल्सची संख्या जास्ती आहे. त्यामुळे हा कुठला ट्रेंड बनलाय, अप ट्रेंड बनलाय. ओके. तर कॅन्डल्स कुठल्या प्रकारच्या आहेत तुम्हाला कळल्या. एक बुल कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल आणि एक बेअरिश कॅन्डल. बाकी कुठल्याही कॅन्डल्सचा आपल्याला आपल्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वापर करून घ्यायचा नाही आहे. आपल्याला जस्ट एवढंच कळायचं की कॅन्डल्स कशा बनतात आणि कॅन्डल्स कशा प्रकारे वर्क करतात. ओके. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो पुन्हा एकदा. इथे ओपन झाली, इथे लो गेली, इथे हाय गेली, इथे क्लोज झाली, ही कॅन्डल बनेल बुल कॅन्डल. इथे ओपन झाली, इथपर्यंत हाय गेली, इथपर्यंत लो गेली आणि इथे जर क्लोज झाली तर ती बनेल बेअरिश कॅन्डल. जस्ट एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. पहिलं झालं कॅन्डलस्टिक पॅटर्न. कॅन्डल्स आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणण्यापेक्षा कॅन्डल कोणकोणत्या कशा प्रकारच्या आहेत झाल्या. दुसरं आपलं येतो की फ्रॅक्टल नेचर. लक्षात ठेवा, कुठल्याही शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर फॅक्टर नेचर्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. सपोज हा एक चौकोन आहे. फ्रॅक्टल नेचर म्हणजे काय की हा एक चौकोन आहे. आता बघा फ्रॅक्टल नेचर्स कसं असतं, तर ह्या चौकोनामध्ये हा एक मोठा चौकोन आहे, तर ह्या चौकोनामध्ये असा एक छोटा चौकोन पण बनेल. ओके. असे अनेक प्रकारचे छोटे चौकोन काय होतील, बनतील. असे अनेक प्रकारचे. आता ह्या छोट्या चौकोनामध्ये हा एक छोटा चौकोन बनेल, ह्या छोट्या चौकोनाच्या आतमध्ये अजून एक छोटा चौकोन बनेल. म्हणजे चौकोनामध्ये चौकोन, चौकोनामध्ये चौकोन, चौकोनामध्ये चौकोन, चौकोनामध्ये चौकोन, चौकोनामध्ये चौकोन. म्हणजे कॅन्डल जेव्हा तुम्हाला तयार होत असते तेव्हा कुठल्याही कॅन्डल्समध्ये, फॉर एक्झाम्पल आता धरून चालूया आपण की कॅन्डल बुल बनली, तर ह्या कॅन्डल्स एक कॅन्डल बनली आहे का, नाही. तर ही कुठली कॅन्डल आहे, ही 1 डे टाइम फ्रेमची कॅन्डल आहे. तर 1 डे टाइम फ्रेममध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स बनले. ही बघा, ह्या कॅन्डलमध्ये 1 डे कॅन्डलमध्ये 1 आणि 2 ह्या 2 कॅन्डल बनले. आता ह्या 2 कॅन्डलच्या आतमध्ये सुद्धा कॅन्डल्स बनले.
1 तासामध्ये बघायला गेलात तर बघा 1 2 3 4 5 6 ही कॅन्डल अशा बनल्या आहेत. आता ह्या सगळ्या कॅन्डल्सचा फ्रॅक्टल नेचर काय आहे की एक एक्झाम्पल, एक कॅन्डल अशी बनली, दुसरी कॅन्डल अशी बनली आणि एक कॅन्डल अशी बनली. म्हणजे काय झालं, आता इथे आपण धरूया की ही कॅन्डल काय झाली, सपोज रेड बनली. ओके, ही कॅन्डल काय बनली, सपोज ग्रीन बनली. ओके, ही कॅन्डल बनली, सपोज रेड बनली. ओके, आता ह्या 3 कॅन्डल बनल्या. 3 कॅन्डल बनल्या म्हणजे काय की 1 कॅन्डल, 2 कॅन्डल, 3 कॅन्डल. आता हा काय झाला, तर हा एक प्रकारे काय झाला, स्विंग तयार झाला. स्विंग तयार झाला याचा अर्थ काय की कॅन्डल मधून, एक मिनिट, ही अशी एक रेड कॅन्डल क्रिएट झाली. ओके, ही अशी एक अजून एक रेड कॅन्डल क्रिएट झाली. ओके, आणि अशी एक ग्रीन कॅन्डल क्रिएट झाली. ओके, तर स्विंग तयार झाला याचा अर्थ काय की एक कॅन्डल, त्याच्यापेक्षा खाली दुसरी कॅन्डल आहे आणि त्याच्यापेक्षा वरती तिसरी कॅन्डल आहे. म्हणजे 1 2 3 एक स्विंग तयार होतो. स्विंग तयार होतो याचा अर्थ काय होतो, एक टर्न तयार होतो. आता सपोज हा यू टर्न तयार झालाय. ओके, ह्याचा जो लो आहे, मग असे तुम्हाला सांगितलं मी कॅन्डलचा लो, ह्याचा जो लो आहे त्याच्या खाली हा लो आहे आणि त्याच्या खाली, त्याच्यावरती हा लो आहे. म्हणजे एक लो, त्याच्या खाली दुसरा लो, त्याच्यावरती तिसरा लो, असा एक स्विंग तयार झाला. तर हा काय झाला, स्विंग तयार झाला. आता कुठल्याही कॅन्डलमध्ये जेव्हा स्विंग तयार होतो, सपोज ही कॅन्डल 1 डे टाइम फ्रेमची आहे, ही कॅन्डल 1 डे टाइम फ्रेमची आहे, ही कॅन्डल 1 डे टाइम फ्रेमची आहे. तर हा जर स्विंग 1 डे कॅन्डल स्टिकमध्ये जर तयार झाला आहे, तर हा स्विंग इथे सुद्धा तयार होणार छोट्या टाइम फ्रेममध्ये. ओके, आता बघा मी हे सगळं डिलीट करतो आणि तुम्हाला दाखवतो. धरून चला, हे बघा इथे आपण थोडंसं मार्क करूया. इथे इथे मी बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट करतो. ओके, आता बघा हा एक स्विंग तयार झाला. हा बघा, हा एक लो तयार झाला, हा दुसरा लो आहे आणि हा तिसरा लो आहे. म्हणजे हा लो, त्याच्या खाली हा लो आणि त्याच्यावरती हा लो, हा एक स्विंग तयार झाला. याला आपण स्विंग म्हणूया असं. ओके, आता या स्विंग जो तयार झाला आहे, ह्या स्विंगमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट बघा की जर हा स्विंग 15 मिनिटामध्ये तयार झाला आहे, आता हे 1 तासामध्ये तयार झाला आहे, हा चार्ट आहे इथे 1 तास होता, तर हा असाच स्विंग इथे 1 तासाच्या ऐवजी जर तुम्ही 15 मिनिटाचं कॅन्डलस्टिक पॅटर्न घेताय, तर 15 मिनिटामध्ये पण सेम स्विंग तयार झाला असेल. दाखवतो मी, हे टाइम फ्रेम करतो 15 मिनिट. आता आपण जे केलेलं आहे तिथे बघा, हा बघा, हा आपण इथे स्विंग तयार झालाय बघा, 1 2 3 हा स्विंग तयार झाला. मी काय बोललो, 1 तासामध्ये जर स्विंग तयार झालाय तर 15 मिनिटामध्ये पण स्विंग तयार झालेला असेल. आता आपण 5 मिनिटात अजून बघूया, 5 मिनिटं. ओके, हे बघा जर 15 मिनिटामध्ये स्विंग तयार झालेला आहे, इथे बघा 1 2 3 आपण बघितलं होतं, तर हा 5 मिनिटामध्ये पण काय तयार झालाय, स्विंग तयार झालाय. अजून तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, 1 मिनिटामध्ये जाऊन बघूया आपण 1 मिनिटामध्ये काय तयार झालंय. तर बघा 1 मिनिटामध्ये सुद्धा काय झालंय, स्विंग तयार झालेले आहे. हे बघा, जरा मोठं करून दाखवतो बघा, 1 2 3 हा स्विंग तयार झाला. ओके, म्हणजे याचा अर्थ फ्रॅक्टल नेचर असं आहे, जे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये घडणार आहे तेच छोट्या टाइम फ्रेम मध्ये घडलेलं असतं, तेच मोठ्या टाइम फ्रेम मध्ये घडलेलं असतं. जर तुम्हाला छोट्या टाइम फ्रेम मध्ये दिसतंय की स्विंग तयार होणार आहे, तर कुठे ना कुठे ऑटोमॅटिकली मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पण स्विंग तयार होणार आहे. कुठे ना कुठे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर स्विंग तयार झालेला आहे, तर याचा अर्थ असा आहे की कुठे ना कुठेतरी छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण तो स्विंग ऑटोमॅटिकली तयार झालेला आहे. तर मार्केटचं नेहमी नेचर कसं असतं, फ्रॅक्टल नेचर असतं. तर फ्रॅक्टल नेचर तुम्हाला समजायसाठी मी एवढंच सांगितलं की मोठ्या टाइम फ्रेम मध्ये छोटा टाइम फ्रेम, छोट्या टाइम फ्रेम मधून अजून छोटा टाइम फ्रेम, त्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये अजून छोटा टाइम फ्रेम, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे,
तर मार्केटचं फ्रॅक्टल नेचर तुम्हाला समजायला पाहिजे. एक एक्झाम्पल बघा की इथून आपण एक लाईन काढूया. इथून मी अशी एक लाईन काढतो. ओके, ही लाईन मी इथे काढली. आता या लाईन मध्ये काय तयार झालं होतं, तर एक प्रकारचा स्विंग तयार झाला होता. ओके, हे बघा, फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. आता हा डाऊनचा स्विंग आहे. बघा, हा हाय, हा हाय आणि हा हाय, 1 2 3 किंवा, तर आपल्याला काय झालं, इथे स्विंग तयार झाला. हा बघा, हा काय झाला, पूर्ण स्विंग तयार झाला. आणि स्विंग तयार झालं आणि काय झालं, मार्केट डाऊन साईडला मूव्ह झालं. आता हा टाइम फ्रेम कुठला आहे, 4 तासाचा आहे. ओके, मी ह्याला कट करतो आणि करतो 1 तासामध्ये. तर बघा, 1 तासामध्ये पण स्विंग तयार झाला, मार्केट खाली मूव्ह झालं. 1 तासाच्या ऐवजी 15 मिनिटावर आपण जाऊया. बघा, 15 मिनिटामध्ये सुद्धा काय झालं, 15 मिनिटामध्ये सुद्धा काय झालं, हे बघा, 1 2 3 हा स्विंग तयार झाला, मार्केट खाली गेलं. म्हणजे याचा अर्थ काय की मार्केटमध्ये स्विंग तयार होत असतात आणि स्विंग तयार जे होतात त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस करायचं असतं. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला कॅन्डलस्टिक ज्या शिकवल्या तेवढ्यासाठी शिकवल्या की कॅन्डल्समध्ये बुल बनते, बेअर बनते, ओपन कुठला आहे, लो कुठला आहे, हाय कुठला आहे, हे सगळ्यात आधी कळलं पाहिजे. त्याचा हाय कळला तर तुम्हाला हायच्या वरचा हाय किंवा हायच्या खालचा हाय जो को आहे ते तुम्हाला कळेल, नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार नाही. म्हणून हे मुद्दामून मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवलं की कॅन्डलचा ओपन, लो, हाय, क्लोज किंवा कॅन्डलचा ओपन, हाय, लो, क्लोज, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आज ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. इथून पुढचं जे ॲनालिसिस असेल, ह्या 2 बेसिक गोष्टींवरती सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. आणि ह्या ॲनालिसिसद्वारे आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे तग धरणार आहोत हे आपल्याला कळेल. टेक्निकल ॲनालिसिसचा बेसच आहे की कॅन्डलचा ओपन, लो, हाय, क्लोज आणि कॅन्डलचे स्विंग्स जर व्यवस्थित पकडता आले तर तुम्ही कॅन्डल्सचा जो स्विंग व्यवस्थित जर पकडला तर पुढचं येणारं कॅन्डल्सचं डायरेक्शन हे तुम्हाला ॲटोमॅटिकली समजायला सुरुवात होईल. जर डायरेक्शन कळायला पाहिजे असेल, आता एखादा स्टॉक तुम्ही घेताय, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया की सपोज निफ्टी पकडूया, बँक निफ्टी पकडूया. बँक निफ्टी इथून पुढे कशा प्रकारे वर्क करणार आहे, कुठल्या दिशेला तिचं डायरेक्शन असेल. फॉर एक्झाम्पल बघा, आता 1 2 3 स्विंग बनले याचा अर्थ काय झालं की मार्केटमध्ये काय झालं की कुठे ना कुठेतरी मार्केटचं डायरेक्शन चेंज होतंय. त्यामुळे हा स्विंग बनला, त्यामुळे हे डायरेक्शन काय गेलं, अप गेलं. हा स्विंग बनला त्यामुळे मार्केटचं डायरेक्ट कुठे ना कुठे गेलं, डाऊन साईडला गेलं. ओके, तर हे स्विंग जर तुम्हाला पकडता आले आणि स्विंगचं जर व्यवस्थित नॉलेज झालं तर तुम्ही ॲटोमॅटिकली काय करू शकता, मार्केटमध्ये अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड जो काही मार्केट कुठे जाणार आहे तो ट्रेंड तुम्ही पकडू शकता. मार्केटची चाल ओळखण्यासाठी स्विंग फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला मार्केटची चाल ओळखायची तर मार्केटचे स्विंग्स ओळखता आले पाहिजेत. आज तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कॅन्डल्स पहिल्यांदा ओपन कुठे होते, ती लो कुठे जाते किंवा हाय कुठे जाते आणि कुठे जाऊन क्लोज होते, हे कळणं फार महत्त्वाचं आहे. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कॅन्डल्सचे जे स्विंग्स तयार होत आहेत, स्विंग म्हणजे थोडक्यात सांगतो पुन्हा एकदा, एक कॅन्डल अशी तयार झाली, ओके, जिचा हाय आहे, लो आहे, मध्ये बॉडी आहे. दुसरी कॅन्डल अशी तयार झाली जिचा हाय हिच्या वरती आहे आणि लो तिच्या खालती आहे. आणि तिसरी कॅन्डल अशी तयार झाली जिचा हाय वरती आहे, लो खालती आहे. तर काय झालं, हा हाय, त्याच्यापेक्षा हा हाय आणि त्याच्यापेक्षा हा हाय, 1 2 3. थोडक्यात आपल्याला असं म्हणायला लागेल की जो काही मधला हाय आहे हा दोन्ही कॅन्डल्सच्या वरचा हाय पाहिजे, म्हणजे तो काय होतो, ॲटोमॅटिकली स्विंग क्रिएट होतो. दुसरा, आता हा स्विंग जो होता हा काय बेरिश स्विंग म्हणतो आपण याला, की ह्याचं डायरेक्शन कुठल्या दिशेला जायची संभावना आहे, खालच्या दिशेला. कारण का हा जर असा स्विंग बनतोय तर मार्केटचं डायरेक्शन खालच्या दिशेला जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर अशी कॅन्डल्स बनतात, असे स्विंग बनतात की इथे ही एक कॅन्डल बनली, दुसरी कॅन्डल इथे बनली, ओके, आणि तिसरी कॅन्डल ह्याच्या वरती बनली, ओके.
म्हणजे काय आलं की ही एक कॅन्डल, हिचा लो इथे आहे, दुसऱ्या कॅन्डलचा लो इथे आहे आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो ह्या लोच्या वरती आहे. म्हणजे हा जो स्विंग तयार झालाय हा बुलिश स्विंग तयार झालाय. मगाशी दाखवला तो बेअरिश स्विंग होता, हा बुलिश स्विंग तयार झालाय. जर बुलिश स्विंग तयार होतोय तर याचा अर्थ मार्केटचं डायरेक्शन जे आहे ते कुठे ना कुठेतरी अपसाईडला जायच्या दिशेला तयार होते. तर तुम्हाला डायरेक्शन पकडायसाठी स्विंग आणि कॅन्डल्स कुठे ओपन होते आणि कुठे क्लोज होते या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बघा काय काय गोष्टी क्लिअर करतो मी. ही एक कॅन्डल बनली. ओके. कलर स्विंग मध्ये कलरचा कुठल्याही प्रकारचा रोल नसतो, लक्षात घ्या. ही दुसरी कॅन्डल अशी बनली, तिसरी कॅन्डल अशी बनली. कलर कुठलाही असो कॅन्डलचा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. ओके. एक कॅन्डल इथे एक वीक आहे, दुसरी वीक इथे आहे आणि तिसरी वीक इथे आहे. तर हा स्विंग आहे का? नाही. का नाही? ह्या कॅन्डलचा हाय वरती आहे, त्याच्यापेक्षा ह्या कॅन्डलचा हाय कुठे आहे? थोडा खालती आहे आणि त्याच्यापेक्षा ह्या कॅन्डलचा हाय कुठे आहे? खालती आहे. तर हा स्विंग नाही बनत. फॉर एक्झाम्पल अजून एक सांगतो. आता ह्या कॅन्डलचा हाय इथे आहे. आता ही कॅन्डल झाली आहे ओपन खाली, क्लोज पण खाली झाली, पण तिची वीक जर इथे असेल तर हा स्विंग होईल का? नाही. कॅन्डलची बॉडी काउंट नाही करायची. हा हाय आहे, त्याच्यापेक्षा वरती हा हाय आहे आणि त्याच्यापेक्षा वरती हा हाय आहे, तर हा स्विंग होणार नाही. हा हाय ह्याच्या खालतीच असला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे एक हाय, दुसरा त्याच्यापेक्षा वरती आणि तिच्या त्याच्यापेक्षा वरती. बॉडीचा काही संबंध नाही. बॉडी असली तरी चालेल, नसली तरी चालेल, काही संबंध नाही. अशी असली तरी चालेल, पूर्ण असली तरी चालेल, कलर कुठलेही असले तरी चालतील. सपोज हा कलर आहे रेड आहे, हा कलर आहे तो ग्रीन आहे, आणि सपोज हा कलर पण ग्रीन आहे. एक एक्झाम्पल. कलर कुठले आहेत त्याचा आणि स्विंगचा काहीही संबंध नाही. पुन्हा एकदा. ओके. सपोज हा जर बनतोय ग्रीन तरी पण आपल्याला काही हरकत नाही. ओके. किंवा ह्या तिन्ही कॅन्डल रेड बनल्या तरी पण आपल्याला काही हरकत नाही. ओके. ही कॅन्डल पण रेड बनली, ही कॅन्डल ग्रीन बनली तरी पण आपल्याला काही हरकत नाही. कुठलाही कलर असला तरी चालेल. कॅन्डल्सचे जे टॉप आहेत म्हणजे हाय 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 हे असे असले पाहिजेत. सपोज वेगळं एक्झाम्पल घेऊया आपण. आता हा लो आहे, ह्या कॅन्डलचा लो इथपर्यंत आला आणि ह्या कॅन्डलचा लो इथे आहे. हा कुठला स्विंग बनतोय? हा स्विंग कुठला बनतोय? कलरशी पुन्हा सांगतोय, कुठलाही संबंध नाही कलरचा आणि कॅन्डल्सचा. ओके. तर हा स्विंग बनतोय आपला हा स्विंग बनतोय आपला बुलिश स्विंग. का? लो, त्याच्या खाली लो आणि त्याच्या खाली हाय. ओके. तर हा आपला बुलिश स्विंग बनतोय. तर स्विंग कशा प्रकारे असतात हे लक्षात घ्या. आपला बेअरिश स्विंग, बुलिश स्विंग, स्विंग बेअरिश, बेअरिश स्विंग बुलिश, बुलिश आणि बेअरिश हे दोन स्विंग लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टींवरती आपलं पुढे येणारं सगळं टेक्निकल अनालिसिस बेस म्हणतात तो हा आहे आणि इथून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टींवरती चालणार आहे. आजचं लेक्चर मी एवढ्यावरतीच थांबवतोय, कारण का आपण प्रत्येक लेक्चरमध्ये खूप सहजतेने, सोप्या पद्धतीने, सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने आपला कोर्स पुढे नेणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाला सगळ्या गोष्टींची हळूहळू व्यवस्थितरित्या माहिती होईल आणि पुढे ॲनालिसिस करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण का हा कोर्स कुठल्याही प्रकारचा रेकॉर्डेड नाही आहे. तुम्हाला मी जे शिकवतोय आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करून देईन, पण ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला देईन. आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगत नाही. ओके. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. कॅन्डल्स कशा बनतात? ओपन, हाय, लो, क्लोज किंवा ओपन, लो, हाय, क्लोज. हे बघा, ओपन, लो, हाय, क्लोज किंवा ओपन, हाय, लो, क्लोज. ओके.
बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल. ओके, हे नेहमी लक्षात ठेवून द्या. आणि कॅन्डल्सचे स्विंग. आजचा टॉपिक मी इथेच थांबवतोय. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला आता विचारल्यात तरी चालू शकतील, पण त्याआधी ह्या 2 टॉपिक जे आहेत आज आपण शिकलेले, हे उद्या तुम्ही थोडेसे प्रॅक्टिस करून या. कॅन्डलचं नेचर समजून या. पहिला टॉपिक होता आपला कॅन्डल्स, आणि दुसरा टॉपिक होता आपला स्विंग. ओके, एक मिनिट. स्विंग्स. ओके, कॅन्डल्स आणि स्विंग्स हे 2 टॉपिक मी आज तुम्हाला शिकवलेत. आता उद्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण मार्केटचं नेचर कसं आहे, मार्केट कशा पद्धतीने चाल आहे मार्केटची, मार्केट अप कसं जाईल, डाऊन कसं जाईल, जर अप जाईल तर कसं जाईल, डाऊन जाईल तर कसं जाईल, थोडक्यात मार्केटचं डायरेक्शन कसं पकडायचंय